आपण काय दाखवतो की मी वेगळा केलेला माणूस. तुम्ही प्रभू भोजन घेण्यासाठी वेगळे होणार नाही, तुम्ही प्रभू भोजन घेण्याकरिता वेगळे करण्यात आलेले नाही. म्हणून बायबल सांगतात ते घरोघरी प्रभू भोजन करायचे, दररोज करायचे, कारण त्यांना माहिती आहे प्रभू भोजन काय, येशू गेला माझ्यासाठी क्रूसावर, मला आठवण करू दे, सारखं सारखं करू दे. मी देवासाठी वेगळा केलेला माणूस. ज्या माणसाला हे एवढंच कळालं विद्या की मी वेगळी केलेली व्यक्ती आहे, तो एक काय 10 काय तो 1000 अध्याय पडेल. त्याला माहिती आहे मी वेगळा माणूस आहे, मी देवासाठी वेगळा. आता मी या गोष्टी करत नाही. एवढंच तुम्ही पवित्रताचं हे मी मूळ भाषेचं काढलं, माझं नाही आणलं म्हणायचं, हिब्रू भाषेचं काढलेलं आहे. कॉन्सिक्रेटेड, वेगळा करून ठेवलेला. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्या घरात भांडी असतील ज्याच्यात तुम्ही रोज जेवता, पण विशेष पाहुण्यांसाठी तुमची भांडी आहेत का नाही मला माहिती नाही. आमच्या घरात आम्ही एक वेगळा सेट ठेवलेला आहे की आमचे जे आत्मिक पिता आहेत अपोस्टल रामबाबू किंवा कोणी प्रभूचे मानसेवक अपोस्टल रामबाबू आले तर त्यांना आम्ही त्या ताटात नाही देणार, आम्ही जे वेगळे ताट बनवून आणलेले खास त्याच्यात देणार. का? कारण ते ताट वेगळे करून ठेवले. कशासाठी? खास कामासाठी. है ना? तुम्ही पण वेगळं करून ठेवता ना काही गोष्टी, हे वेगळं आहे खास कामासाठी. तुम्ही काय दागिने काय रोज घालून ठेवता नाही, खास दिवसासाठी तुम्ही वेगळं. तसं लक्षात घ्या, देवाने तुम्हाला आपल्या प्रत्येकाला वेगळं करून ठेवलं. हे स्वतःला रोज कळून द्या की मला देवाने वेगळं केलं. जसं गोशेनला देवाने वेगळं केलं, कोणते वाईटपणा त्यांच्यावर येऊ नये म्हणून, तसं देवाने तुम्हाला मला वेगळं करून टाकलं. आता तुम्ही वेगळे आहात, तुम्ही भले तसं वागत नसाल, पण जेव्हा तुम्ही बघायला लागता मी वेगळा आहे, तुम्ही खरंच ते जीवन जगता. आमेन. एक साधं उदाहरण बघा. एक पॉलिटिशियन, एक नेता इलेक्शन जिंकण्यापूर्वी तो किती बोलतो, पण मग एकदा जिंकल्यावर तो काहीच बोलत नाही. पाहिले का? किंवा एकदम कमी बोलतो. बरोबर? कारण त्याला माहिती आता मी वेगळा आहे, आता लोक माझ्या